नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी आणि 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं. हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहजसुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा. ठळक बातम्या. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना. कोविड-19च्या रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता केंद्र सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय. पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा 4 महिन्यांसाठी स्थगित. 100 दिवस कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कारानं गौरवणार. शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश. राज्यात 48,621 नवीन कोविड रुग्णांची नोंद. मराठवाड्यात 135 जणांचा मृत्यू तर 6,649 बाधित. ग्रामीण महाआवास अभियानाला 5 जूनपर्यंत मुदतवाढ. आणि औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या नियमभंग प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कोणता गुन्हा नोंदवण्यात आला याची माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेर आढावा घ्यावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. प्रथमदर्शनी हे धोरण लोकांच्या आरोग्याला हानिकारक असल्याचं दिसून येतं. या धोरणाचा 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लसीकरण मोहिमेला फटका बसू शकतो अशी भीती न्यायालयानं व्यक्त केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीचा विचार व्हावा. आर्थिक बाबींचा विचार व्हावा. सरकारी रुग्णालयातल्या उपचारांबाबत धोरण बनवावं अशा सूचनाही न्यायालयानं केंद्र सरकारला केल्या आहेत. देशात कोविड-19च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या दृष्टीनं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. बैठकीत राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट पदव्युत्तर परीक्षा किमान 4 महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्सची उपलब्धता वाढेल. वरिष्ठ डॉक्टर्स आणि प्राध्यापकांच्या निगराणीखाली वैद्यकीय अंतर्वासिता करत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घेण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. पदव्युत्तर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून घेण्यात येत असलेली सेवा कायम ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ डॉक्टर्स आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली बीएससी जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी नर्सची सेवा घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे. किमान 100 दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी कायम सरकारी नोकर भरतीच्या वेळी प्राधान्य दिलं जाईल. याशिवाय 100 दिवस कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार दिला जाईल. देशात कोविड मृत्यूदर हा 1% कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. सध्या देशात 12 राज्यात 1 लाखाहून अधिक तर 7 राज्यात 50,000 ते 1 लाखापर्यंत रुग्ण असल्याचं त्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशाच्या विविध भागात रेल्वेमार्फत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. यापुढे प्राणवायूच्या साठ्याजवळच कोविड रुग्णालय उभारणार असून प्राणवायूच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे. देशात 14 नायट्रोजन प्रकल्प निवडले गेले असून त्या ठिकाणी नियोजन करून प्राणवायू बनवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्राणवायूचा काळाबाजार न करण्याचं आवाहनही अग्रवाल यांनी नागरिकांना केलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांच्या उपचारासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल कोविड उपाययोजनांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. नागरिकांनी कोविडचं कोणतंही लक्षण आढळल्यास त्वरित लाळेच्या नमुन्याची चाचणी करून उपचार घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं. तसंच बाधित रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देऊन रुग्णांचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचं नाव कोविप्री असल्याची बातमी सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असून या बातमीचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. कोविप्री नावाचं कोणतंही रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याचं पत्रसूचना कार्यालय पीआयबीनं सांगितलं. नकली औषध आणि इंजेक्शनपासून सावध राहण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. राज्यात काल 48,621 कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 47,71,022 झाली आहे. काल 567 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 70,851 झाली असून मृत्यूदर 1.49% झाला आहे. काल 59,500 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 40,41,158 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविडमुक्तीचा दर 84.7% झाला आहे. सध्या राज्यभरात 6,56,870 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल 6,649 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर 135 जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या 31, लातूर 37, नांदेड 25, उस्मानाबाद 13, परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी 11, जालना 5 तर हिंगोली जिल्ह्यातल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल 801 रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात 1,256, लातूर 1,027, परभणी 917, जालना 898, उस्मानाबाद 814, नांदेड 702 तर हिंगोली जिल्ह्यात 234 नवे रुग्ण आढळून आले. राज्य शासनाच्या सेवेतल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसंच वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचा निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयानं घेतला आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना मंत्रालयानं दिल्या आहेत. दिव्यांगांबद्दल हा दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसंच सामाजिक संस्थांनी मंत्रालयाचे आभार मानले आहेत. राज्यातल्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी आणि त्यात गुणवत्ता आणण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ग्रामीण आवास अभियानाला राज्य शासनानं येत्या 5 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसंच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या AIR न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं. याशिवाय newsonair.com या वेबसाईट आणि ऍपवर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज परिसरात गर्दी जमवून जलवाहिनीच्या कामाचं भूमिपूजन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कोणता गुन्हा नोंदवण्यात आला याची माहिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांबाबत दाखल सुमोटो याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. हेल्मेट घालणं, मास्क लावणं तसंच आधार कार्ड सोबत ठेवण्याबाबतच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचं नमूद करून यासंदर्भात किती गुन्हे दाखल केले याचीही माहिती खंडपीठानं मागितली आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही यासंदर्भात काय कार्यवाही केली अशी विचारणाही खंडपीठानं प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात पुढची सुनावणी 6 मे रोजी होणार आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीनं 3 रुग्णवाहिकांची मोफत सेवा कालपासून सुरू करण्यात आली. या रुग्णवाहिका सेवेचं उद्घाटन शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिका, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर उपस्थित होत्या. परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरातल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात नवीन बांधकाम असलेल्या मुलींच्या वसतिगृहात 100 खाटांचं कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मान्यता दिली असून जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित कोविड शुश्रूषा केंद्राला वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या 30,693 बांधकाम कामगारांना शासनाकडून आतापर्यंत 4,60,39,000 रुपये प्राप्त झाले आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येकी 1,500 रुपयांची मदत न विसरण्यासारखी असून यातून किमान औषधं तसंच इतर खर्चासाठी मदत होणार असल्याचं बीड तालुक्यातल्या साक्षाळ पिंपरीच्या बांधकाम कामगारांनी सांगितलं. ते म्हणाले, माझं नाव पूजा नवनाथ काशीर, मी साक्षाळ पिंपरी येथील रहिवासी आहे, तालुका जिल्हा बीड. मला या लॉकडाऊनच्या काळात जे 1,500 रुपये सरकारने मला मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
माझं नाव जाधव भागवत बबन. पहिल्या लॉकडाऊन मध्ये शासनाने 3,000 रुपये दिले. परत दुसरा हप्ता परत 2,000 चालता. परत डबल लॉकडाऊन लागलंय आणि ह्या लॉकडाऊन मध्ये परत 1,500 रुपयाची मदत शासनाने केली. आमच्या घरामध्ये समजे 7 जण आहेत. 1,500 रुपये मदत आमच्या कुटुंबाला काय पुरत नाही. रंजना विठोबानलवरे राहणार साक्षात मित्री 1,500 रुपये पीटीचे मिळाले. आणखी शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. मी वाल्मिक वसंत क्षीरसागर. शासनाने आम्हाला 2020 मध्ये 3,000 रुपये टाकले ते आता 1,500 रुपये टाकले जातात. धन्यवाद. उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 80 दुकानं, विनामास्क फिरणाऱ्या 3,331 नागरिक तसंच 1,177 आस्थापनांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. परभणी शहरातही संचारबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकानं काल कारवाई केली. यावेळी 17 दुकानांवर तसंच विनामास्क फिरणाऱ्या 23 नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी महानगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. औषधी भंडार प्रमुख विष्णू रगडे आणि कंत्राटी सहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे अशी त्यांची नावं असून त्यांच्याविरुद्ध 48 इंजेक्शन चोरल्याचा आरोप आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल परभणी इथं जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच जिल्हा परिषद इमारत इथं उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राला भेट देऊन कोविड बाधित रुग्णांशी संवाद साधला. जिल्हा सामान्य रुग्णालयाला एका रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांनी आमदार निधीतून 10 दिवसात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथं स्पर्श ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि निवासी अपंग शाळेच्या वतीनं कोविड संबंधित नियमांचं पालन करत काल कोविडविषयी जनजागृती फेरी काढण्यात आली. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोविडवर मात करता येईल असं प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केलं. अफवांना बळी न पडता सर्वांनी कोविड लस घेण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील यांनी यावेळी केलं. जालना जिल्ह्यातल्या 7 रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल दिली. या कामांमध्ये जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या 2 नवीन रस्त्यांसह 5 रस्त्यांच्या नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल जवळपास 2,000 क्विंटल हळदीची आवक झाली. 15 दिवसाच्या बंदनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानं काल हळदीची आवक झाली असून सरासरी 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. खरीप हंगाम सुरू होत असल्यानं हळदीची आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र महिनाभरात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली. सामाजिक दायित्व निधी अंतर्गत 1.5 कोटीचा निधी हे केंद्र उभारण्यासाठी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठात उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सला देण्यात आला होता. या कंपनीचे उपाध्यक्ष सोमेन मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली असून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचं कुलगुरूंनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना. कोविड-19च्या रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता केंद्र सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय. पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा 4 महिन्यांसाठी स्थगित. 100 दिवस कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कारानं गौरवणार. शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश. राज्यात 48,621 नवीन कोविड रुग्णांची नोंद. मराठवाड्यात 135 जणांचा मृत्यू तर 6,649 बाधित. ग्रामीण महावास अभियानाला 5 जूनपर्यंत मुदतवाढ. आणि औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या नियमभंग प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कोणता गुन्हा नोंदवण्यात आला याची माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 11 वाजता. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुवा, बाहेर जाताना तोंडावर मास्क लावा, सुरक्षित अंतर राखा. तसंच 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी लसीकरण करून घ्या. आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.